जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. तुम्हाला शोभत नाही तिथे बसून प्रश्न विचारणं. नाही, प्रश्न कुठूनही विचारले जाऊ शकतात, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. 19 पासून तुम्ही कुठल्याच पदावर नव्हता, पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठली निवडणूक यायची त्यावेळेस तुमचं अलिखित नाव येऊनच जायचं की पंकजा मुंडेंबद्दल विचार सुरू आहे, पंकजा मुंडेंबद्दल विचार सुरू आहे. मग विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, कुठली निवडणूक असेल. शेवटी आत्ताच पक्षाने तुम्हाला विधान परिषदेत पाठवलं, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर. याचं काय अनालिसिस करता येईल असं वाटतं? याचं उत्तर तुमच्याच मला प्रश्न करणाऱ्या मीडियाच्याच लोकांनी दिलं की आता तशी आवश्यकता वाटते राजकीय दृष्ट्या. तुमचं स्वतःचं आकलन काय आहे त्याच्याबद्दल? कारण तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट सचिव झाला. तुमच्यापेक्षा वेगळं नाही. माझं आकलन हेच आहे की ज्या परिस्थितीत ज्या अत्यंत तीव्र अशा ध्रुवीकरणाच्या परिस्थितीत मी लढले नाही लोकसभा, तर ती सगळ्यांनी पाहिलेली आहे. सर, युद्ध लढणाऱ्याला सन्मान आहे. आपण का सन्मान करतो अनेक विभूतींचा? बघा, तुम्ही राणी लक्ष्मीबाई युद्ध जिंकले नव्हत्या, महाराणा प्रताप जिंकले नव्हते. मी ज्या पद्धतीने लढले त्याच्या आणि एक युवा महिला म्हणून मला वाटतं पक्षाने त्याला बघितलं आणि त्या पद्धतीनेच परत विधानसभेत लढायला चेहरा पाहिजे. एक आमच्या टीम मधला चेहरा परत मध्य प्रदेश राज्यात पाहिजे असं वाटलं असेल म्हणून दिलं. मी काही त्यांना विचारलं नाही मला का दिलं, आता दिलंय तर घेतलं. पण तरी विशिष्ट परिस्थिती, लोकसभेतला डिफीट, पक्षाचा जो काही झाला, ओव्हरऑल पक्षाचा परफॉर्मन्स, हे पण त्याच्या मागचं कारण असावं असं वाटतं का तुम्हाला? कारण पक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये, महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की जी अपेक्षा होती त्या पद्धतीने पक्षाला लोकसभेमध्ये यश मिळालं नाही. खूपच त्यांच्या सीट्स कमी झाल्या, 23 वरनं डायरेक्ट 9. हे एक कारण त्याच्यामध्ये आहे असं वाटतं का की त्यांचा बेस भाजप महाराष्ट्रात वाढलं, तेच माधव त्यांचं जे समीकरण होतं त्याच्यातनं वाढलं आणि त्यातल्या एक महत्वाच्या नेत्या कुठल्याच पद्धतीने कुठल्याच पदावरती दिसल्या नाहीत. त्याचं एक काय म्हणतात त्याला कोर्स करेक्शन असं त्याच्यामध्ये वाटतं तुम्हाला पक्षातर्फे केलं गेलं? पक्षातर्फे, प्रत्येक पक्षातर्फे ते करत राहतं माणूस, कोर्स करेक्शन करत राहतं. मला वाटतं आम्ही पक्षाचे एक महत्वाचे टीममेट्स आहोत. तर कोणत्या टीममेटला कधी बाहेर काढायचं बॅटिंगला किंवा कधी कोणाला विकेट किपर ठेवायचं, कोणाला बॉलिंग करायला लावायचं, हे कॅप्टन आमचे ठरवतात. त्याप्रमाणे आमचे दिल्लीतले कॅप्टन आहेत, त्यांना असं वाटलं असेल की आत्ताच्या वेळी पंकजांनी मैदानात खेळायला यावं, तर सगळ्या टीम बरोबर मी खेळायला आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी असाच त्याचा विचार केला की कधी मला जेव्हा 5 वर्षात लोक खूप असं डिप्रेसिंग बोलतात ऑफ द रेकॉर्ड, आता तुमचं काय होईल वगैरे, मी म्हणायचे काय होईल, एक कार्ड बंद करून ठेवलेलं आहे. मे बी कधी कधी तो कार्ड वापरण्यात येतं, तेच तसं एक कार्ड आपण असावं की ते कधीही टाकलं तर ते ट्रम्प कार्ड असावं, असं आपलं जीवन असावं राजकीय. की बाबा हे वाक्य तिला माघार घ्यावी लागली, हे त्या बोलल्यान केलं दुसरं, असं काही नसावं जेणेकरून आपण एक असं व्यक्ती किंवा असं कार्ड असावं की ते पक्षाने कधीही टाकलं तर ते काही. आता लॉंग इनिंग्स असतील की आता शॉर्ट, नाही काय तुमचं काय दिसतं त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्यासाठी आता फक्त विधानसभा एवढं टार्गेट आहे. पक्षाचं काय टार्गेट आहे हे पक्षच ठरवत राहील वेळोवेळी आणि ते आम्हाला त्याला अवगत करत राहील. आता तरी पक्षाने मला विधानसभेत चांगली जास्तीत जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त सीट निवडून आणण्यासाठी योगदान देण्याचं दायित्व दिलेलं आहे. मला एकटीलाच दिलेलं नाही, आमच्या पूर्ण टीमला दिलेलं आहे आणि आम्ही सगळे मिळून त्या दायित्वाकडे वाटचाल करत आहोत.